नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे शक्ती सामर्थ्यासाठी सर्वोत्कृष्ट पौष्टिक आहार. तुमचे अन्न तुमचे औषध असते, असे प्रसिद्ध निसर्ग उपचार तज्ञ हिप्पोक्रेटिस यांनी म्हटलेले आहे. आरोग्य रक्षक, रोग प्रतिबंधक आणि रोगनाशक अशी आहाराची महत्वाची भूमिका असते. प्रसिद्ध आहार शास्त्रज्ञ सर रॉबर्ट मॅकरिसन यांच्या मतानुसार योग्य प्रकारचे अन्न हे आरोग्याचे महत्वाचे एकमेव कारण आहे आणि अयोग्य आहार हे अनारोग्याचे किंवा रोगाचे एकमेव कारण आहे. आहारातील पौष्टिक घटकाच्या मदतीने पेशींची, ग्रंथींची आणि अवयवांची निर्मिती आणि देखभाल शरीर करत असते. चयापचय क्रिया, हार्मोन, ग्रंथीचे कार्य, शारीरिक, मानसिक आणि रासायनिक असे कोणतेही कार्य पौष्टिक घटकाच्या मदतीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हे पौष्टिक घटक अन्नामध्ये असतात. म्हणून आरोग्य मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा असतो. अयोग्य आहारामुळे निष्क्रिय झालेले अवयव व प्रतिकारशक्ती कमी असणे हेच कोणत्याही रोगाचे मूळ कारण असते. रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती शरीरामध्ये निसर्गतः असते. पौष्टिक आहार असेल तर ती शक्ती योग्य प्रकारे काम करू शकते, अन्यथा काम करत नाही. मानवी पेशीसाठी कमीत कमी 45 रासायनिक द्रव्याची आवश्यकता असते. यातील प्रत्येक घटक आहारामध्ये असायला हवेत. या 45 घटकात प्राणवायू आणि पाणी याचाही समावेश आहे. बाकीचे 43 घटक 5 मुख्य भागामध्ये विभागले गेलेले आहेत. कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, क्षार असे ते 5 भाग आहेत. हे 45 घटक अत्यंत आवश्यक आहेत आणि ते परस्परांना सहाय्यक आहेत. यापैकी एक घटक कमी पडला तरी रोगाला आमंत्रण मिळून शेवटी मृत्यू येऊ शकतो. अन्नातून एखादा घटक कमी करून रोग निर्माण करता येतो, असे संशोधनाद्वारे सिद्ध झालेले आहे. पौष्टिक घटकाच्या अभावाची कारणे अनेक आहेत. यापैकी प्रक्रिया आणि अतिशुद्ध केलेले अन्नपदार्थ, भाजीपाला, शेतातून घरापर्यंत येण्यासाठी लागणारा कालावधी, धुणे, वास, रंग आणि टिकवण्यासाठी वापरलेली रसायने, रासायनिक खते आणि कीटकनाशके ही महत्वाची कारणे आहेत. म्हणून आहारामध्ये मैदा न वापरता कोंड्यासकट गव्हाच्या पिठाचा वापर करायला हवा, ज्यामध्ये तृणधान्य, डाळी, उसळी, भाज्या आणि फळे असतात. अशा आहारामध्ये सर्व आवश्यक ते अन्न घटक असतात. हे सर्व अन्न घटक शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात. गहू, ज्वारी, बाजरी, लालसर तांदूळ, वाल आणि वाटाणे हे आरोग्यासाठी आवश्यक असतात. गहू, मूग, चवळी, सोयाबीन यांना चांगले मोड आणता येतात. सूर्यफुलाच्या बिया, बदाम, शेंगदाणे, सोयाबीन यामध्ये उच्च दर्जाची प्रथिने असतात. त्यांचे जैविक मूल्य उत्तम प्रतीचे असते. तेलबिया आणि तृणधान्ये यामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेले स्निग्ध पदार्थ असतात. त्यात लेसिथिन आणि व्हिटॅमिन बी जीवनसत्वे असतात. शिवाय आरोग्य टिकवणारे आणि अकाली येणाऱ्या वार्धक्याला प्रतिबंध करणारे व्हिटॅमिन सी म्हणजे व्हिटॅमिन क जीवनसत्वही असते. त्यात क्षार आणि तंतुमय पदार्थ पण असतात. पेशीच्या आरोग्यासाठी आणि अकाली येणाऱ्या वार्धक्याच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असलेले ऑक्सोसेन नावाचा घटकही त्यामध्ये असतो. भाज्या यामध्ये क्षार, जीवनसत्व आणि एन्झाईम्स असतात. अयोग्य शिजवण्याने आणि निष्काळजीपणे हाताळल्याने यातील जीवनसत्वे नष्ट होतात. म्हणून हिरव्या पालेभाज्या शक्य तितक्या कच्च्या खाव्यात. भाज्या अनेक प्रकारच्या असतात. कंदमुळे, देठ, पाने, फळे आणि बिया असे भाज्यांचे महत्त्वाचे प्रकार आहेत. या प्रत्येकाच्या आहारामध्ये स्वतंत्र महत्त्व आहे. कंदमुळामध्ये शक्तिदायक गुण आणि भरपूर जीवनसत्वे असतात. बियामध्ये कर्बोदके, प्रथिने आणि अजीवनसत्वे असते. देठ आणि फळे यामध्ये क्षार, जीवनसत्वे, पाणी व तंतुमय पदार्थ असतात, ज्यामध्ये पौष्टिक घटक टिकवण्यासाठी त्या मंद आचेवर व
कमी पाण्यात शिजवाव्यात. त्यातील पाणी फेकून देऊ नये. भाज्यांच्या सालामध्ये सर्वात जास्त जीवनसत्वे असतात, म्हणून कोवळ्या भाज्या सालासकट शिजवाव्यात. भाज्यांची चव आणि पौष्टिक गुण टिकवायचे असतील तर पाण्यामध्ये त्यांना जास्त वेळ भिजू देऊ नका, ते पाण्यात उतरतात. फळामध्ये क्षार, जीवनसत्वे आणि एन्झाईम्स असतात. फळामध्ये सहज पचन होते. फळामुळे रक्त शुद्ध होते, पोट साफ होते. फळे अल्कली गुणधर्माचे असतात, त्यात भरपूर पाणी असते. प्रथिनांचे आणि स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी असते. त्यातल्या सेंद्रिय आम्लामुळे आणि शर्करेमुळे लगेच ताजेतवाने वाटते. मोसमी ताज्या फळांप्रमाणेच मनुके, सुके अंजीर अशी सुकी फळे सुद्धा लाभदायक असतात. फळे नेहमी पक्व आणि नैसर्गिक स्वरूपातच खावी. शिजवल्याने त्यातील क्षार, जीवनसत्वे आणि कर्बोदके नष्ट होतात. सकाळी न्याहारीला म्हणून फळ खाल्ले तर त्याचा जास्त फायदा होतो. जेवणामध्ये घेणे शक्य असेल तर अन्नापेक्षा फळे जास्त खावीत. फळे दुधाबरोबर घेणे जास्त लाभदायक असते. एका वेळेस एका प्रकारचेच फळ खावावे. आरोग्यासाठी रोज फळे खाणे आवश्यक आहे. आजारपणामध्ये फळांचे रस घ्यावे. वर आपण चर्चा केल्याप्रमाणे 3 महत्वाच्या अन्न प्रकारासोबत दूध आणि मध ही सुद्धा घ्यायला हवीत. दूध हे पूर्ण अन्न आहे असे म्हणतात. दही, ताक, चीज, पनीर असे दुधाचे पदार्थ सुद्धा घ्यायला हरकत नाही. दही आणि ताक हे पचायला हलके असते. दूध हे सौम्य सारक आहे, त्याने बद्धकोष्ठता होत नाही. अन्नामध्ये घाणीच्या शुद्ध तेलाचा वापर करावा. रिफाइंड तेल वापरू नये. शुद्ध तेलामध्ये असंतृप्त स्निग्ध आम्ले आरोग्यासाठी रोज फळे खाणे आवश्यक आहे. आजारपणामध्ये फळांचे रस घ्यावे. वर आपण चर्चा केल्याप्रमाणे 3 महत्वाच्या अन्न प्रकारासोबत दूध आणि मध ही सुद्धा घ्यायला हवीत. दूध हे पूर्ण अन्न आहे असे म्हणतात. दही, ताक, चीज, पनीर असे दुधाचे पदार्थ सुद्धा घ्यायला हरकत नाही. दही आणि ताक हे पचायला हलके असते. दूध हे सौम्य सारक आहे, त्याने बद्धकोष्ठता होत नाही. अन्नामध्ये घाणीच्या शुद्ध तेलाचा वापर करावा. रिफाइंड तेल वापरू नये. शुद्ध तेलामध्ये असंतृप्त स्निग्ध आम्ले, जीवनसत्वे आणि लेसिथिन असते. दर माणशी 2 चमचे एवढे तेल अन्न शिजवताना वापरावे. मध हा सुद्धा एक चांगला पदार्थ आहे. तो शरीरात कॅल्शियम साठवून ठेवण्यामध्ये मदत करतो. मध रक्तक्षय प्रतिबंधक आहे. मूत्रपिंड आणि यकृत विकारावर गुणकारी आहे. मध हे सर्वात शक्तिशाली असे नैसर्गिक अन्न आहे. वरील प्रमाणे आपण चर्चा केल्याप्रमाणे आहारात सर्व घटकाचे अन्न घटक असतील तर शरीर शक्तिदायक आणि रोग प्रतिबंधक राहते. आहारामध्ये अंडी, मांस, मासे असण्याची गरज नाही. उलट ती शारीरिक झीज भरून काढण्यात अडसर ठरतात. प्राणीजन्य प्रथिने शरीराला हानिकारक असतात, त्यामुळे अनेक रोग होऊ शकतात. रोजचा आहार आपण वर चर्चा केल्याप्रमाणे काही गोष्टी ध्यानात घेऊन आरोग्यासाठी आणि शक्तीसाठी रोजचा आहार कसा असावा याबद्दल आपण चर्चा करू. सकाळी उठल्यानंतर पेलाभर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा मध, अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून ते प्यावे. अननस, संत्री, मोसंबी, द्राक्षे इत्यादी मोसमी फळापैकी एका फळाचा रस घ्यावा. न्याहारी म्हणजे नाश्त्यामध्ये सफरचंद, केळी, द्राक्षे यापैकी कोणतेही ताजे फळ न्याहारीत असावे. 1 कप ताक किंवा 10 रोशनं दूध, मुठभर शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया किंवा भोपळ्याच्या बिया खावेत. सकाळच्या मधल्या वेळेचे खाणे म्हणजे 1 सफरचंद किंवा केळे खाणे. दुपारी जेवण 1 बाउल भरून वाफवलेल्या भाज्या, मीठ व तेल टाकून 1 पोळी, 1 पेलाभर ताक प्या. दुपारी 4 वाजता पेलाभर फळांचा किंवा पालेभाज्यांचा रस किंवा 1 फळ खावा. रात्रीच्या जेवणामध्ये टोमॅटो, काकडी, गाजर, बीट आणि कांदा
यांची बाउल भरून कोशिंबीर, थोडा लिंबाचा रस टाकून मोड आलेल्या एखाद्या कडधान्याची उसळ, हवी तर एखादी गरम भाजी, एक चमचा लोणी किंवा चीज किंवा एक कपभर ताक. आहार सर्वसाधारणपणे आपण चर्चा करून वरील प्रकारे सांगितलेला आहे. त्यात आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो. दूध, ताक, भाज्यांचे सूप जेवणाबरोबर घेतले तरी चालते. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणातील पदार्थ काही अदलाबदलही चालेल. जेवणात द्रव पदार्थ घेऊ नये. पाणी जेवणापूर्वी अर्धा तास किंवा जेवल्यानंतर 1 तासानंतर प्यावे. दूध, ताक, सूप, पातळ भाज्या हे अन्न असल्यामुळे ते जेवणात घ्यायला काहीही हरकत नाही. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.